काय कशासाठी उपोषण करताय तुम्ही? मौजे माजरी तालुका सांगोला येथे जल जीवन मिशन अंतर्गत कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत आमची तक्रार आहे. ही मी तक्रार दिनांक 16/1/2024ला शो मॅडमला दिलेली आहे. त्याच्यावर कुठली कारवाई न होता लगेच 24/4/2024ला 92 लाख बिल उचललेलं आहे बोगस. पाईपलाईन केलेलं नाही, पाणी टाके बांधलेले नाहीत आणि सदर पाईपलाईन करत असताना त्यामध्ये कॅनलच्या मध्यभागातून पाईपलाईन केलेलं आहे. रस्त्याच्या टच आणि साईडपासून पाईपलाईन केलेलं आहे. 4 किलोमीटर पाईपलाईन केली. कॅनलमधून 200 मीटर पाईपलाईन केलेली आहे. त्याचा संपूर्ण पत्रव्यवहार मी यामध्ये घेतलेला आहे. संबंधित अधिकाऱ्याकडून मी त्यांच्या लेखी पत्रव्यवहार केलेला आहे. कोणाला केलेलं आहे? जिल्हा परिषद बांधकाम विभागाला केला आहे. त्यांनी सांगितलं बाबा इथून त्यांनी पाईपलाईन मध्यभागातून पुरलेली आहे. तो रस्ता आहे ग्रामीण मार्ग 127. दुसरे जिल्हा मार्ग म्हणून एक आहे आमच्याकडं प्रजिमा, तो 206 आहे. त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 2 किलोमीटर अशी पाईपलाईन डांबरीच्या कडेला चिटकून ही केलेली आहे, त्यांनी टाकलेली आहे. त्याचबरोबर नेलावर उजवा कालवा ब्रँच 3चा फाटा क्रमांक 8 वरील दायटे मायनर, त्या दायटे मायनरमधून 200 मीटर पाईपलाईन ही आतूनमधून टाकलेली आहे, मध्यभागातून साईडपट्टीतून मध्यभागातून, आणि ती पाण्यानं खचून गेलेली आहे आत्ताच. त्याचबरोबर ग्रामीण मार्ग 82 हा मांजरी ते शिरबेला जोडणारा रस्ता आहे, त्या मध्यभागातून पाईपलाईन संपूर्ण टाकलेली आहे. संपूर्ण पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने केलेली आहे आणि बिल मात्र 100% उचललेलं आहे संपूर्ण. त्या संदर्भात आमचं धरणे आंदोलन चालू आहे गावकऱ्यांचं. मग तुमचं ग्रामपंचायत ठराव वगैरे काय केलं होतं? ग्रामपंचायत ठराव घेतलेला आहे. शो मॅडमनं त्या संपूर्ण पोचलेले संपूर्ण अधिकाऱ्याला दिले, माझ्याकडे पोच आहे. कुठल्याही कारवाई केलेली नाही. ग्रामसभेच्या ठरावासोबत त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे.